देवेंद्र फडणवीस हे किती कसलेले प्रशासक आहेत याचा रोज नवीन अनुभव राज्याला येतोय। 3 पक्षांचं सरकार असलं तरीही दोन्ही सहकारी पक्षांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी प्रत्येक टप्प्यावर फिल्डिंग लावली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांवर, आमदारांवर वॉच एवढा जबरदस्त लावलाय की त्यांना फारशी हालचाल करायला वावच उरत नाहीये। या आमदारांच्या मतदारसंघातील आणि मंत्र्यांच्या मंत्रालयांमधील कामांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत कशी पोहोचेल याची तजवीज फडणवीसांनी केलेली दिसतेय। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला शोध देण्यासाठी फडणवीसांनी नेमकं काय केले तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात पहिल्यांदा मुंबईत मंत्र्यांच्या मंत्रालयातील कामकाजावर कसं लक्ष राहील हे बघितले। यासाठी त्यांनी जबाबदारी दिलीये ती त्यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी असणारे वझे यांच्यावर। वझे हे फडणवीसांचे OSD देखील आहेत। यापूर्वी फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाही वझे OSD होते। मंत्र्यांना दिले जाणारे स्वीय सचिव आणि स्वीय सहाय्यक हे भ्रष्ट नकोत, कामाचेच हवेत। शिवाय मंत्रालयातील कामकाजाचीही बित्तम बातमी मिळाली पाहिजे असा फडणवीसांचा आग्रह आहे। यासाठी वझेंनी जवळपास 300 जणांच्या मुलाखती घेतल्याचं सांगण्यात येते। वझे यांचा कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव दांडगा आहे। ते उजव्या परिवारातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात असतात। त्यांनी एका अधिकाऱ्याला निवडताना फार कटाक्षाने निकष चाचण्या लावल्यात। फडणवीसांनी दुसरी चाल खेळलीये ती कोल्हापूरमध्ये सहपालकमंत्री नेमून। खरं तर सहपालकमंत्री ही संकल्पनाच मुळात फडणवीसांनी जन्माला घातलेली आहे। फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात ही सुपीक कल्पना त्यांच्या डोक्यातून बाहेर आली होती। ज्या 2 मंत्र्यांमध्ये जिल्ह्याच्या कारभाराबाबत संघर्ष घडू शकतो त्या दोघांचंही समाधान अशा प्रकारे त्यांनी केलं होतं। यातूनच सातारा जिल्ह्याचं सहपालकमंत्रीपद सदाभाऊ खोत, धाराशिवचं सहपालकमंत्रीपद महादेव जानकर यांना, तर शिवसेनेचे संजय राठोड यांना यवतमाळचं सहपालकमंत्रीपद देण्यात आलं होतं। आता कोल्हापूरमध्येही सहपालकमंत्री नेमून फडणवीसांनी जिल्ह्याची वेसनच आपल्या हाती ठेवली आहे। जिल्ह्यात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिडकर, चंद्रदीप नरके आणि सहयोगी राजेंद्र पाटील येड्रावकर असे 4 आमदार आहेत। तर भाजपचे अमल महाडिक आणि राहुल आवाडे असे 2, सहयोगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉक्टर विनय कोरे, अशोक माने, तर अपक्ष शिवाजी पाटील असे 5 आमदार आहेत। शिवाय राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे मात्र एकमेव आमदार आहेत। त्यामुळे सर्वाधिक आमदार या फॉर्म्युलानुसार कोल्हापूरचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळालं, पण सहपालकमंत्रीपद हे भाजपने आपल्याकडेच ठेवले। इतर जिल्ह्यांमध्ये भाजप सशक्त झालाय, पण आज घडीला भाजपला सर्वाधिक ताकद वाढीची गरज कोणत्या जिल्ह्यात असेल तर ती कोल्हापूरमध्ये। भाजपने 2009च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या रूपानं पहिल्यांदाच प्रवेश केला। 2014च्या निवडणुकीत सुरेश हाळवणकर आणि अमल महाडिक असे 2 आमदार मिळाले। जिल्ह्यात भाजपची गाडी प्रगतीपथावर असतानाच 2019च्या निवडणुकीत मात्र या दोन्ही आमदारांचा पराभव झाला। लोकसभेला हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही जागा कायमच शिवसेनेकडे राहिल्या। त्यामुळे जिल्ह्यात भाजपची पुन्हा पिछाड झाली। अशातच धनंजय महाडिक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाला इथून चांगलं बळ मिळालं। त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली। आता 2024च्या निवडणुकीतही केवळ 2च आमदार निवडून आलेत, पण यापैकी एकालाही मंत्रिपद मिळालेलं नाही। त्यामुळे भाजपची जिल्ह्यातील घौडदौड पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी आणि शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या अंकुश ठेवण्यासाठी सहपालकमंत्री पदाच्या माध्यमातून भाजपनेही खेळी केली आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। आता फडणवीसांनी तिसरी चाल खेळलीये ती संपर्कमंत्री नेमून। बुधवारी भाजपने 17 जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्र्यांची नेमणूक केली आहे। ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री देण्यात आलेत। पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या 2 जिल्ह्यात भाजपने अनुक्रमे वनमंत्री गणेश नाईक यांची तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची नेमणूक केली आहे। गणेश नाईक आणि शिंदे यांच्यामधून विस्तवही जात नाही। नाईक यांनी यापूर्वीच ठाण्यात जाऊन ओन्ली कमळ म्हणत जनता दरबार घेण्याचीही घोषणा केली होती। शिंदेंना थेट अंगावर घेणाऱ्या नाईक यांच्या मागे आता संपर्कमंत्री पदाचीही ताकद उभी करण्यात आली आहे। शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात चंद्रकांत पाटील संपर्कमंत्री असणार आहेत, तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे। रायगडमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, जळगावमध्ये गिरीश महाजन, नंदुरबारमध्ये जयकुमार रावल यांच्याकडे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। शिवाय गोंदियामध्ये पंकज भोयर,
बुलढाण्यात आकाश फुंडकर, यवतमाळमध्ये अशोक उईके, वाशिमला राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे, धाराशिवला जयकुमार गोरे, हिंगोलीमध्ये मेघना बोर्डीकर, साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि कोल्हापूरला माधुरी मिसाळ यांची संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. पण आता केवळ मित्रपक्षांचेच पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येच संपर्क मंत्र्यांची नियुक्ती का, असा प्रश्न निर्माण झालाय. यातूनच मित्रपक्षांकडे गेलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजप आपली समांतर यंत्रणा निर्माण करतोय का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे. शिवाय नजीकच्या काळात शिंदे आणि अजित पवार यांच्याकडूनही जिल्हा संपर्क मंत्री नेमली जाण्याची शक्यता आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.